कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन आपल्या सोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, आज नाशिकमध्ये ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे हे भाषण करतायत आणि त्या ठिकाणी त्यांनी टीका सुद्धा केलेली आहे आणि मुख्यमंत्री यांनी दत्तक घेतलेलं नाशिक हे सध्या बेवारस आहे, पालकमंत्रीच नाही, अशा पद्धतीची त्यांनी घणाघाती टीका केली. कसं याला उत्तर द्या? कुठेही नाशिक बेवारस नाही. नाशिकमध्ये सगळी कामं व्यवस्थित चाललेली आहे. कुंभमेळ्याची तयारी अतिशय वेगात चाललेली आहे. पण मला समजत नाही उद्धवजींना नाशिकमध्ये विचारतं कोण आहे, त्याचं आहे काय राहिलेलं त्या ठिकाणी. त्यांना म्हणतात निवडणुका आहेत महापालिकेच्या, त्याला सामोरं या आणि तुमचं कोण निवडून येतं ते त्या ठिकाणी बघा, लोक तुम्हाला त्याचं उत्तर देतील. राजभवनाच्या जागेवरती शिवस्मारक बांधा आणि शिवजयंतीला सुट्टी द्या देशभरामध्ये, असं सुद्धा म्हणतायत उद्धव ठाकरे. इतके झोपले होते का? आपण मुख्यमंत्री होते त्यावेळेला मागणी केली आपण, तेव्हा मागणी केली का आपण मुख्यमंत्री असताना आपण काय काय केलं तिथे? ते ठरवतील ना, पंतप्रधान ठरवतील. शिवाजी महाराज तर आमच्यासाठी आदर्शच आहेत, तो काही प्रश्नच नाहीये. महाराष्ट्राला सुट्टी आहे, देशाचे ते निर्णय घेतील. पण आपण मुख्यमंत्री असताना आपण कधी गेलात का तिथे? कधी आपण म्हटलं का? कधी अभिषेक केला का? विनाकारण काहीतरी आता कामं शिल्लक राहिलेलं नाही म्हणून काही बोलायचं, काही सांगायचं. आम्हाला महाराजांविषयी आदर आहे. शिवजयंती आम्ही जोरात थाटात साजरी केलेली आहे. आम्ही ती मागणी करू, तोही विचार काय असेल तो वरती होईल. पण आपण पदावर असताना काहीच बोलायचं नाही आणि आता कोणी विचारत नाही, आपण पदावरून घरी बसलेला आहात आणि मग आपण काहीतरी नाशिकला बेवारस सोडलं, कोणी वारस नाही, हे करा ते करा, कशासाठी बोलतात? नक्कीच खडसेंना पण आता नोटीस पाठवण्यात आली. कसं पाहता याकडे? अडचणी वाढतील त्यांच्या असं वाटतं? आता मी कायदेशीर लढाई लढणार आहे, कारण आता ते काही त्यांचं बोलणं सोडत नाही. त्यामुळे मी आता कायदेशीर त्यांना कोर्टातून नोटीस दिलेली आहे. आता कोर्टच त्या बाबतीत निर्णय करेल. नक्कीच. पण हा खूप काळापासून सुरू असलेला एक वाद आहे आणि हा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असं सुद्धा बोललं जातं, पण यावर कधीच पडदा पडत नाही, उलट हे वाढत चाललंय. मला वाटतं आता मी कायदेशीर लढाई लढणार आहे. मला काही त्यांच्यासारखं घाण बोलता येणार नाही. मी कमरेच्या खाली त्यांच्यासारखं जाऊन बोलू शकत नाही, कारण त्यांचं सगळं संपलेलं आहे. मी आता मंत्री आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आता त्यांना मी नोटीस दिलेली आहे कायदेशीर. आता कोर्टातच त्याचं उत्तर आपण घेऊ. मला मनस्ताप म्हणजे काय, वैयक्तिक होणारच आहे. आपण इतकं घाण जर कोणी कोणावर बोलत असेल, आणि मी वारंवार त्यांना म्हटलेलं आहे की यांची माझी लोकांची नार्को टेस्ट करा एकदा. मी म्हणलंय ना काय खरं काय खोटं म्हणून, पण तरी ते काही सवय सोडतच नाही त्यांची. वाटत त्यांना कसं आहे, त्यांना आता कोणी विचारत नाही. त्यांना आता काही त्यांना टीआरपी वाढत असेल किंवा त्यांना टीव्हीवर यायचं असेल तसं काहीतरी घाणेरडं बोलावं लागतं. ते बोलल्याशिवाय त्यांना काही होत नाही आणि ते आता बोलतायत. आता मी कायदेशीर त्यांना नोटीस दिलेली आहे. आता कोर्टच त्याच्यावरती ठरवेल काय करायचं काय नाही, कारण त्यांनी जे बोललेलं ते फार गंभीर आहे. एक महत्वाचा प्रश्न आहे. संजय राऊत म्हणतायत तुलसी गबाड यांचं त्यांनी नाव घेतलेलं आहे, जे गुप्तचर यंत्रणेत आहे, आणि नाशिकमध्ये जो पराभव झाला त्याची चर्चा वॉशिंग्टनमध्ये झाली आणि ईव्हीएम हॅक होऊ शकतं असं ते म्हणालेत. असं सुद्धा दाखला ते नाशिकात देत आहेत. नाशिकामध्ये जो पराभव झाला त्यांचा जो पराभव झाला त्याच्याबद्दल त्यांनी म्हटलंय की नाशिकच्या पराभवाची जी चर्चा आहे ती सध्या वॉशिंग्टनमध्ये सुद्धा सुरू आहे आणि नेमकं कशा पद्धतीनं ईव्हीएम हॅक केलं जातं याबद्दल तुलसी गबाड यांनी सुद्धा विधान केलेलं आहे आणि हे विधान अत्यंत गंभीर आहे. अतिशय बालिश स्टेटमेंट ते करतायत. मला वाटतं त्यांना काही उद्योग राहिलेला नाही दुसरा. हे वारंवार सिद्ध झालेलं आहे आणि सगळ्या महाराष्ट्रातून आता त्यांना नाकारलेलं आहे. त्यांचं काहीच राहिलेलं नाही आता शिल्लक. आता काहीतरी आता ईव्हीएम वर येतील, कुठे न्यायालयावर येतील, कुठे मग इलेक्शन कमिशनवर येतील. त्यांचा उद्योग काय राहिला त्यांना दुसरा? काहीच राहिलं नाही. जाऊ दे, आम्हाला खूप काम आहे सरकारला आता. बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन गणेश राठेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.